पहिलं षटक घेऊन येतोय धीरज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पॅव्हलियन कडून मारा करत असताना समोर फलंदाज जयेश लट. जयेश लट फलंदाजीसाठी सज्ज होईल. आमदार चषक मधील मालिकावीराचा किताब ज्याला मिळाला होता तो जयेश लट येथे फलंदाजीसाठी सज्ज होईल. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती संयम. संयम किती क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे ना हे जयेशला चांगलंच ठाऊक आहे. पहिल्या चेंडू इथे मात्र संयमाने फलंदाजी करतोय. 30-35 धावा जर धावफलकावरती आल्या तर सागरी गणेश थळ संघाच्या बॉलिंग लाईनअपला त्या धावा नक्कीच महत्वाच्या ठरू शकतात. 30+ धावा मारण्याचा नक्कीच मानस असेल. हसनेंची बॅट आता मात्र बोललेली नाहीये या स्पर्धेमध्ये, कारण हसनेंची जर बॅट लागली तर नक्कीच बीसीसी तीनवीरा संघाच्या स्वयंसेवकांना इथे मात्र नक्कीच अधिक काम करावं लागेल आणि जास्त वडापाव त्यांना नक्कीच मिळतील, कारण आम्ही जास्त काम केलंय. असो एक गमतीचा भाग मित्रांनो. वळूया राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना गोलंदाज सज्ज. चांगली गोलंदाजी येथे जरूर धीरजला सुद्धा करावी लागणार आहे. हसनेनला कशी गोलंदाजी करायची धीरजला चांगलंच ठाऊक आहे. हसनेने येथे खेळलेला फटका चेंडू मात्र किशोर डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात होते. चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स. चौकार. 4 धावांनी येथे मात्र हसनेनने खातं ओपन केलंय, परंतु येथे मात्र किशोर यांनी हसनेनला जीवदान दिलंय. मिळालेल्या जीवदानाचा ते फायदा कशा रीतीने उचलतायत, कारण कॅच जर सुटल्यानंतर अनेक वेळेला आपण पाहतोय इतिहास घडलेला आहे. ओके बघा मित्रांनो, एक मोठा फटका या चेंडूवरती. कपिलच्या डोक्यावरून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. कॅच सोडल्याचा परिणाम येथे मैदानावरती षटकाराने येतोय. जल्ले पे नमक, जखमेवरती मीठ खऱ्या अर्थानं चोळलं जातंय, कारण अगोदरच्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाला, चौकार मिळाला आणि त्याच फलंदाजाने इथे मात्र षटकार लगावलाय. मी म्हटलं होतं हसनेंची बॅट जर बोलू लागली तर नक्कीच गोलंदाजांसाठी नक्कीच ते खराब असणार आहे. आणखी एक मोठा फटका. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आता मात्र हातात. नजर लागली आहे, कारण 2 मोठे फटके आले होते आणि या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा मानस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न येते मात्र त्याचा असफल ठरलाय. लेंथ बॉल होता. लेंथ बॉलला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये मात्र कोणती चुकी झालेली नाहीये. झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर बॅट्समन चला फास्ट. केदार चला फास्ट. न्यू बॅटर केदार मैदानावरती आलाय. पाहूया जयेश लटला साथ कशा प्रकारे देतोय केदार. सागरी गणेश थळ विरुद्ध अंकुश दादा पाटील पुरस्कृत गावदेवी वायशेत या 2 संघांमध्ये एकाच ग्रामपंचायत हद्दीतील हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडताना आपण पाहणार आहोत. एक संघ आज मात्र सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणार आहे, कारण 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. उद्याच्या दिवशी सुद्धा आपण 12 संघ खेळताना पाहणार आहोत. परवा सुद्धा 8 संघ आहेत आणि रविवारी फायनलच्या दिवशी 8 संघ आहेत. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे बसणार का? डायरेक्ट हिट. पंचांचं बोट आकाशाकडे उंच. केदारला इथे मात्र रनआउटची विकेट गमावावी लागते. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद. न्यू बॅटर राकेश रामनाथकर 40+ चा खेळाडू. 40+ मध्ये ज्या वेळेला अलिबाग संघ पनवेल ठिकाणी खेळण्यासाठी जात असतो आणि त्यामध्ये राकेश रामनाथकर ला सुद्धा आपण खेळताना पाहतो. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. जयेश मात्र या चेंडूवरती सिंगल धाव पटकावतोय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या 1 ने इथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 12 वरती. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. हसनेंचा कॅच सुटला, चौकार मिळाला, षटकार आला. त्याच 2
चेंडूवरती आलेल्या धावा, त्यामुळेच पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आल्यात. BCC 3 वेळा आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय गंगाराम शांताराम पाटील स्मृती चषक 2025. राईट आर्म ओव्हर द विकेट कपिल गोलंदाजीसाठी आलाय. मगाशी सूरजजी तळे यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याच कपिल देव निखलने खऱ्या अर्थानं भारतीयांना सर्वप्रथम वेळ लावलं, कारण भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. तत्पूर्वी खोलवर टप्प्याचा मारा, चेंडू आला द कार्पेट, मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर आरामात फलंदाजांनी पूर्ण केली आहे. राकेश रामनाथकर आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलेत. जयेश लट सिंगल धावेने ते मात्र स्कोरशीट हलत ठेवण्याचं काम करतोय. धावसंख्या 13 वरती राकेश रामनाथकर. बघूया या चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारची करतायत. पहिल्या 2 मॅचेस मध्ये राकेश रामनाथकर उपस्थित नव्हते. तो क्वार्टर फायनल मॅच मध्ये पाहूया कामगिरी. राकेशने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. एक धावांनी येथे मात्र स्कोरशीट वाढलं जात आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडू झालेले आहेत. जयेशची बॅट इथे बोलणार का याच्या सामन्यामध्ये? पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, अभिराज कडून झाली होती चुकी, मात्र येथे कॅच पकडला गेलाय. जयेशची विकेट. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद. तीन येथे मात्र गडी बाद झालेत. फलंदाज जयेश येथे बाद झाला. जयेश बाद झाल्यानंतर मयूर फलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅचचा हिरो मयूर. यावेळचा चेंडू फुल टॉस, गॅप येथे मात्र शोधून काढले. चेंडू लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार, चौकार. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. ती गरज मात्र मयूरने प्रत्येक सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. बॉलिंग सुद्धा चांगल्या रीतीने केली आहे, कारण मिडल ऑर्डर मध्ये जास्त चेंडू मिळत नसतात. 1-2 फटके मारले तरी ते चांगले आहेत, कारण त्या 1-2 फटक्यांची किंमत आपण बऱ्याच वेळेला कळत नसतं, परंतु तेच 1-2 मोठे फटके सामना जिंकवण्यामध्ये यशस्वी ठरत असतात. ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कपिलने मात्र या चेंडूवरती फलंदाज मयूरला बीट केलाय. चेंडू येते मात्र डॉट. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 18 धावा. 18 धावा धावफलकावरती लागले. राईट आर्म ओव्हर द विकेटने येथे मारा करतोय. बघूया षटकामधील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. मयूरने येथे लगावलाय हाय अँड हँडसम षटकार. मगाशीच मी नुकतंच म्हटलं होतं की मयूरने प्रत्येक मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. मिडल ऑफ द बॅट असं कनेक्शन. धावसंख्या 6 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 24 वरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आले. गोलंदाज सज्ज पंकज. राकेशने खेळलेला फटका अप्रतिम दर्जाचा देखणा स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. काऊ कॉर्नर वाइडेस्ट लॉंग ऑन मधून चेंडू सीमा पार येतोय. षटकार. दर्जेदार येथे फलंदाजी. 30 धावा आता मात्र धावफलकावरती धावसंख्या आली आहे. मोठे फटके येथे येत आहेत. मागील 3-4 चेंडूंमध्ये 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. दबाव टाकलाय गावदेवी वायशेत संघावरती. उलट्या हाताने खेळलेला फटका. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. किशोर येथे मात्र चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा तत्पूर्वी फलंदाजाने आरामात पूर्ण केल्यात.
राकेश रामनाथकरची खऱ्या अर्थानं उलट्या हाताने फलंदाजी ही प्रमुख स्ट्रेंथ आहे आणि त्याचा इथे वापर करत असताना 2 धावा मिळतात. 32 धावा धावफलकावरती आली आहे. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे मारा करतोय. चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते, परंतु येथे चांगले स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याला सुद्धा इथे हल्ले चढवले जात आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड करतोय. तत्पूर्वी येथे मात्र काय घडलंय, महेश येथे मात्र माफ करा मयूर येथे मात्र थोडक्यात वाचलाय. थ्रो जर व्यवस्थित आला असता तर नक्कीच काम बनलं असतं. 33 धावा 33 रन्स. 3 चेंडू अजून येणं बाकी आहे. चांगली धावसंख्या येथे उभारली असं मी म्हणेन, कारण जवळपास सूर्य अस्ताला गेलेला आहे. थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसामध्ये डिसेंबर महिना आहे, त्यामुळे दिवस छोटा असतो. 33 धावा पंकज. यावेळचा चेंडू ऑफ स्टंप पासून खूपच दूर टाकलेला हा चेंडू, टर्न झाला होता चेंडू. वाईटचा इशारा. पंकज ने इथे मात्र रन आउटची विकेट मिळवली आहे. फलंदाज इथे मात्र मयूर बाद. बॅट्समन चला फास्ट, चला धावत जा आणि पळत या. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, मात्र चेंडू हवेत डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं इथे मात्र पतन होत आहे. चला बॅट्समन फास्ट. तरुण तरुण नॉस्ट्राइक एंड वरती. शंतनू मात्र या चेंडूवरती सिंगल धाव बनवतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 35 वरती. या इनिंग मधला शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. मोठा फटका येणार का? मोठा फटका आलाय की काय मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. फटका चांगला होता, मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालाय. चला बॅट्समन लगेच या, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. थळ उद्या दिनांक आद्य सप्लायर मात्रोळी विरुद्ध बापदेव मांडवखार असा उद्याच्या दिवसातील पहिला सामना असणार आहे. 9 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 9:30 वाजता सामना सुरू होईल, याची नोंद घ्या. 9 वाजता उद्या संघांनी यायचं आहे. जर लेट झालं तर मंडळाच्या कडून योग्य ती पेनल्टी देण्यात येईल. चला सागरी गणेश स्थळ फास्ट वायशेत. चला सलामीचे फलंदाज पाठवा. एक्स्ट्रा बॅटर पाठवला तरी चालेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज धीरज, नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज ओमकार.
धीरज स्ट्राइक एंड वरती आहे जयेश. चला सामन्याला सुरुवात करा. सागरी गणेश स्थळ. चला मॅच बिलकुल थांबू नका. जयेश लट राईट आर्म राऊंड द विकेटने मारा. बघूया चेंडू. पहिल्या चेंडूवरती फटका गॅप मध्ये जरूर आहे, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने वन बाउन्स बॉडी कव्हर केलाय. 2 धावा तत्पुरी फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्या. टार्गेट आहे 36 धावांचं. प्रति षटक 12च्या सरासरीने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. एकाच चांगलं षटक जर पडलं तर सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं गावदेवी वायशेत संघाला नक्कीच ते गरम जाऊ शकतं. ओके, हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारा ऑन साईडला. कार्पेटच्या आधारावरती फटका. वाईडेश लॉंग ऑन मध्ये चेंडू. राकेश रामनाथकर या चेंडूला फील्ड करतायत. धावसंख्येमध्ये एका धावेने बदल होते. धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. 3 रन्स इन अ स्कोर बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलंच प्रगतीपथावर आहे आणि या पहिल्याच षटकामध्ये येथे चांगली कामगिरी जयेश लट कडून होणार का? कारण एखाद मोठा फटका मारावा लागणार आहे. एक 6 आणि सिंगल डबल जर धावा काढल्या तरी धावा येऊ शकतात. तत्पुरे येथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये मिड विकेट मन बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 7 धावा येथे धावफलकावरती. ओमकारच्या बॅटमधून येथे चौकार आलाय. ओमकारने सुद्धा मागील 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग जरूर केली होती. येथे चौकार येते. 7 वरती धावसंख्या पोहोचली आहे. चला जरा फास्ट घ्या. सागरी गणेश स्थळ. मॅच बिलकुल थांबू नका. थोडस स्पीडअप ने खेळा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा मारा. मिडॉनच्या दिशेने चेंडू लॉंग ऑन मध्ये. राकेश रामनाथकर या चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये किती धावा येत आहेत? आणि एखाद चौकार जर आला तर ऍव्हरेज धावसंख्या येऊ शकते. जवळपास काळोख येथे पडत चाललेला आहे. कारण याच सत्रामध्ये आपण जर पाहिलं बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस चालू असते, त्यामुळे दुपारच्या सत्रापेक्षा संध्याकाळच्या सत्राचा अनुभव आपल्याला जास्त आहे. कारण प्रॅक्टिस आपण संध्याकाळी जास्त प्रमाणात करत असतो. तर बरेच जण 5 वाजता 6 वाजता कामावरून सुटून येथे प्रॅक्टिस साठी येत असतात. स्ट्रेट डाऊन द विकेट फटका. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मोठी चेस येथे त्याने जरूर केली आहे, परंतु एकच धाव. केदार लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव मिळेल. धावसंख्या 9 वरती पोहोचली आहे. 9 रन्स इन स्कोर बोर्ड. प्रत्येक चेंडूवरती धाव आली आहे. प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव वायशेत संघासाठी सुद्धा खूप महत्वाची ठरू शकते. जयेश लट षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू हवेत. केदारने येथे मात्र सुंदर झेल पकडलाय. फलंदाज येथे मात्र बाद. चला नेक्स्ट बॉलर जयेश. नेक्स्ट बॉलर पाठवा लगेच. गोलंदाज मयूर. मयूरच्या पहिल्या चेंडूवरती हवाई हल्ला. हवाई सफर चेंडूला येते मात्र घडवली आहे. डीप स्क्वेअर लेग मधून येईल चेंडू सीमारेषा बाहेर. धीरजच्या बॅट मधून कडक षटकार. जबरदस्त फटका. मयूर वरती येथे हल्ला बोल केलाय. हल्ला चढवलाय. धावसंख्या 15 वरती. ओमकार शेवटच्या चेंडूवरती बाद झाले होते.
मयूर वरती येते मात्र हल्ला चढवलाय. पाहूया राईट अमोर द विकेटने पुढील चेंडू ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट. मयूरने येथे मात्र कमबॅक केलंय. 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 2च चेंडू झालेले आहेत. जिंकण्यासाठी मात्र 10 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 21 धावा. पाहूया 10 चेंडू मध्ये 21 धावा निघणार का? 10 चेंडूंमध्ये 21 धावा होणार का? पाहूया हा चेंडू उलट्या हाताने. वाह, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्विच हिटचा आहे ते मात्र दर्जेदार स्ट्रोक. धीरजच्या बॅट मधून आलेला अप्रतिम नेत्र दीपक फटका. षटकार. इक्वेशन बदलेल. धावसंख्या 21 पर्यंत पोहोचली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. मयूर वरती हल्ला बोल केलाय. चांगला स्ट्रोक येते मयूरच्या गोलंदाजीवरती. एखाद चांगला चेंडू टाकावा लागणार आहे मयूरला. कमबॅकिंग डिलिव्हरी येथे टाकावी लागणार आहे. एखाद चांगला यॉर्कर पडला पाहिजे. एखाद चांगला लोअर फुल टॉस पडला पाहिजे. तो मयूर कडून पाहायला मिळणार का? मयूरच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक राकेश रामनाथकर झेल खाली. धीरजला इथे मात्र आपली विकेट गमावावी लागते. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद. चला बॅट्समन लगेच या. चला नो टीम मीटिंग. चला काळोख पडलेला आहे. चौकार सुद्धा जाऊ शकतो. कारण असा सामना आम्ही सुद्धा काळोखात पाहिला होता. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आणि खेळाडूला म्हणजेच फिल्डरला तो बॉलच दिसला नाही आणि चौकार गेला होता. अभिराज पाटील स्ट्राइक एंड वरती आहेत. बघूया अभिराज कडून चांगली कामगिरी पाहायला मिळणार का? मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळचा चेंडू पायामध्ये यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. मयूर मात्र खराब गोलंदाजी करतोय. अतिरिक्त धाव खर्च करतोय. येथे काळोख पडलाय. चेंडू जास्तीत जास्त लेंथ बॉलने येथे टाकावे लागणार आहेत. वेगाने जर गोलंदाजी केली तर समोरच्या फलंदाजांना नक्कीच ते नामोहरम होऊ शकतात. चेंडू इक्वेशन बदलेल. 22 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. हे 2 चेंडू सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं निर्णायक ठरणार. रंगतता वाढवणार. आणखीन एक खराब चेंडू. मयूर मात्र येथे सामना पुढे नेतोय. मयूर सामन्याला येथे मात्र कलाटणी देतोय. कारण 2 चेंडूवरती 2 अतिरिक्त धावा मयूरने खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. बघूया मयूर या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारची करते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बघूया मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू लेंथ बॉल. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पर्यंत बिलकुल फलंदाज पोहोचलेले नाहीयेत. चेंडू डॉट. जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 बॉल 13 धावा. हा बॉल या मॅच मध्ये सूरज महत्वाचा ठरू शकतो. टर्निंग मुवमेंट बॉल. जबरदस्त यॉर्कर. चांगला यॉर्कर येथे फलंदाजाने फेकला. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न येथे मात्र सफल. कारण या चेंडूवरती 2 धावा आल्यात. इक्वेशन बदलेल. 6 चेंडू शिल्लक. 11 धावांची आवश्यकता. चला थळ लगेच बॉलर पाठवा. महेश चला बॉलिंग साठी या लगेच. नो टीम मीटिंग. महेश कटवटे येथे गोलंदाजीसाठी. स्लॉग ओव्हर महत्वाचं षटक. कारण आपण जर पाहिली चांगली स्पर्धा आज दिवसभर पाहायला मिळाली. 6 बॉल 6 षटकार. 4 बॉल 4 षटकार. 3 बॉल 3 षटकार. चांगली लढती आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळाल्या. बीसीसी 3 वेळा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. पहिला संघ येथे बक्षीस पात्र कोणता होणार त्यासाठी चालू असलेली ही लढत. महेशचा पहिला चेंडू लेंथ बॉल. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. चेंडू डॉट. 5 चेंडू 11 धावा. सामना गरमागरम अवस्थेमध्ये. ऐन थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारचा सामना होणं प्रेक्षक वर्गासाठी सूरज चांगली पर्वणी असू शकते. सामना कोणीही जिंकू दे. सामना अतिटटीचा झाला पाहिजे.
ही भावना असते मित्रांनो. महेशचा पहिला चेंडू चांगला. या चेंडूवरती मात्र मिडल का होत नाहीये चेंडू. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होणं गरजेचं. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली 26 वरती. 26 रन, 26 धावा. सव्वीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. अवघी हा चेंडू लेंथ बॉल. चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी. इक्वेशन बदलेल. जिंकण्यासाठी 3 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. 2 बिग स्ट्रोकची गरज. 2 बिग स्ट्रोक येथे पाहायला मिळणार का? अभिराजच्या बॅट मधून 2 बिग स्ट्रोक येणार का? बघूया. महेशने ते मात्र चांगल्या लेंथ बॉलने येथे गोलंदाजी केली आहे. बॅटची येथे मात्र चायनीज कट येथे जरूर लागली आहे. मात्र फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रेझेन्स ऑफ माइंड. क्षेत्ररक्षक कर्णधार याने नक्कीच अगदी, कारण बिहाइंड विकेट रन्स येऊ शकतात. कारण बॅटची एज लागल्यानंतर लगेच चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो, चौकार जाऊ शकतो. आता मात्र 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. या चेंडूवरती जर चौकार आला, या चेंडूवरती जर षटकार आला तर सामना बनू शकतो. महेश मोठा फटका खाणार का? मोठा फटका रोखणार का? चला, टाइमपास, नो टाइमपास, ओनली क्रिकेट. महेशचा हा चेंडू. महेशच्या चेंडूवरती चेंडू खूप काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. सामन्यामध्ये मात्र रंगतता वाढली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची आवश्यकता. 1 बॉल 3 धावा. काय सामना मित्रांनो रंगतोय. अप्रतिम येथे स्ट्रोक लगावलाय. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन होतं. कनेक्शन प्रॉपर होतं. चेंडूला उंची, लांबी दोन्ही गोष्टी होत्या. जयेशने प्रयत्न केला. प्रयत्न मात्र असफल ठरला. षटकार आला. 1 चेंडू 3 धावा. जबरदस्त सामना मित्रांनो. 1 चेंडू 3 धावा. चेंडू गॅप मध्ये आहे. काय घडणार मैदानावरती? काय घडलंय? सामना जिंकलाय गाव देवी वायशेत या संघाने. मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. व्हाट अ मॅच. जबरदस्त मॅच. खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थानं सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 2024 IPL फायनल सुद्धा अशाच प्रकारे रंगली होती. आणि 2024 IPL फायनल मॅच मध्ये सुद्धा रवींद्र जडेजाने अशाच प्रकारे खेळ केला होता. 2 चेंडू 10 धावा त्याने बनवल्या.